तर पुढच्या 4 दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे आणि हे पडलेलं भगदाड कशानं बुजवायचं असा प्रश्न पक्षाला पडेल असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीला दिलेला आहे। सांगली जिल्ह्यातल्या सावळज इथल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं अवास्तव विश्वास ठेवून विशिष्ट नेत्यांनाच वाढवलं आणि त्यामुळे खासदारांची संख्या 4 वर आली अशी टीकाही अजितराव घोरपडे यांनी केली आहे। 7 दिवसांपूर्वी अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून गृहमंत्री आर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। घोरपडेंबरोबर जिल्ह्यातले अनेक नेते राष्ट्रवादीवर नाराज आहेत। पश्चिम महाराष्ट्र आता लिपला तरी संपायचा नाही असं भगदाड पडतंय 2-4 दिवसात। आणि काय काय घडणार याचा आता अंदाज घ्या आणि मग नाव ठेवायला शिका। मोदींच्यावर टीका करायचा प्रकार सुरू झालाय, मगाशी ऐकायला मिळाल। कुठं मोदी कुठं तुम्ही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।